हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दर्शूज एम्पायर. तर आज करायचे मला मेथीचे पराठे आणि इथे कणिक मळून तयार आहे. इथे केली आहे मी आलूची भाजी आणि आता मी सुरू करते पराठे करायला. आज खूप घाई होती. 5-5:30 वाजताच आम्ही उठलो होतो, माझे सासरे, मी आणि सासूबाई, कारण की त्या दोघांना जायचं आहे ट्रिपला आणि त्यामुळे त्यांना सकाळचा टिफिन हवा होता, टिफिन करायचा होता आणि खूप घाई झालेली होती त्यामुळे. कारण कसं वेळेत करायचं होतं, त्यांची 7 वाजता गाडी येणार होती. तर खूप धावपळ होत होती, म्हणून मी इथे पटकन आता पराठे करून घेते. मेथीचे पराठे कसे ना ट्रिपला न्यायला छान असतात, की म्हणजे ते रात्री खाता येतात आणि आपल्याला दुपारी जेवण करता येतं. कारण ट्रेनमध्ये वगैरे जास्त चांगलं खायला येत नसतं आणि त्यांना आवडतही नाही दोघांना ट्रेनमधलं खाणं वगैरे. त्याच्यामुळे कसं आपलं घरचं नेलेलं कधीही चांगलं आणि मेथीचे पराठे हे खराब होत नसतात आणि शेवटी घरचं ते घरचंच असतं असं म्हणतात ना, त्यामुळे घरचा टिफिन हा केव्हाही चांगला. भूक नसावी पण शिदोरी असावी, त्यामुळे घरचा टिफिन हा हवाच. तर इथं मी प्रयत्न केलेला आहे शूट करण्याचा, कारण प्रचंड घाई होती आणि म्हणजे सगळं ट्रायपॉड वगैरे लावण्यासाठी वेळच नव्हता. हे मी घाईघाईत शूट केलं. इथे मी केली आहे मेथी आलू मटर याची भाजी केलेली आहे आणि हे मेथीचे पराठे आहे. माझ्या सासूबाई खूप छान करतात हे पराठे. आज मला माहीत नाही माझ्याकडून कसे झाले. आता ते जेव्हा टिफिन खातील ते तेव्हाच सांगतील की पराठे कसे झालेले आहेत. आणि मी याच्यासोबत कसं ना आमचेही 3-4 पराठे करून घेतले होते, कारण आम्ही दोघंच होतो आणि पोळ्या मला तर कराव्याच लागणार होता, कारण आपल्याकडे आहे कोको. त्याच्यामुळे पोळ्या करायच्याच होता म्हणून मी 3-4च पराठे केले. आणि इथे सासूबाईंची गडबड सुरू होती. त्या गुड मॉर्निंग म्हणत आहे सर्वांना. बघा इथे 6:30 पावणे 7 वाजत आले आणि इथे माझे पराठे झालेले आहेत सगळे. आणि आज प्लीज किचन ओट्याकडे बघू नका, कारण की आज खूप गडबड होती, त्यामुळे आजूबाजूला तुम्हाला पसाराच दिसणार आहे. इथे सासऱ्यांनी केला होता ठेचा. ते बनवतात आणि ते खूप छान बनवतात. बघा 6:30 पावणे 7 वाजताचं वातावरण, की किती शांतता आहे. नाही तर आमच्या घराजवळ इतकी गर्दी असते, रहदारी असते, की सारखा आवाज येत असतो. इथे आईंची आंघोळ झालेली आहे आणि आता मी बघते टिफिन. मी दशम्या पॅक करत होते आणि खूप मस्त झालं आहे त्या, कारण की पप्पांनी टेस्ट करून बघितलं. पप्पा म्हणे खूप छान झालेलं आहे. हे सगळं आहे, बटाट्याची भाजी, ठेचा, दशम्या आणि बस. इथे माझ्या दीराचा व्हिडिओ कॉल आहे आणि माझे दीर फोनवर आहे आणि मी त्यांना सांगत होते की उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा की आईने कशी तयारी केलेली आहे, टिफिनमध्ये काय भाजी आहे आणि किती वाजता आम्ही निघालो आणि काय हालचाल सुरू होती इकडे सगळी. तर ते म्हणे हो मी नक्की बघतो उद्याचं ब्लॉग. तर इथे पप्पांची तयारी झाली आणि हे आहे आमच्या घरातले ऑर्गॅनिक केळं. माझ्या सासूबाईंना गार्डनिंगची खूप आवड आहे आणि त्यांनीच हे केळाचं झाड लावलं होतं आणि त्याला इतके सुंदर केळं आलेले आहेत. आधीसुद्धा भरपूर केळं आले होते, ते आम्ही वाटले काही. आणि आता हे आहे. तर इथे गाडी आलेली आहे. पप्पा निघाले सामान वगैरे घेऊन आणि पप्पा आईंना आवाज देत होते की चल तू पण चल. मग आईने तयारी केली, पण नंतर आईंच्या लक्षात आलं की अरे देवाच्या पाया पडायच्याच राहिल्या. मग त्या पुन्हा गेल्या देवाऱ्याजवळ आणि देवाच्या पाया पडल्या, देवाला नमस्कार केला की आमचा प्रवास सुखाचा होऊ दे. आणि बस त्या निघाल्या. इथं त्या बाय करत आहे आणि खूप घाई झाली होती. म्हणजे खरंच आपण किती पण तयारी आधी केली ना ट्रिपची तरी ती कमीच राहते. शेवटी काही ना काही राहूनच जातं आणि शेवटपर्यंत आपल्याला आठवतच राहतं की हे राहिलं ते राहिलं, किंवा मी हे घेतलं आहे का, मी ते घेतलं आहे का. तर इथे आई सांगत होत्या लक्ष दे, सगळं व्यवस्थित कर, काही वाटलं तर फोन कर. तर इथे बघा आई पप्पा बाहेर निघाले तर कोको त्यांच्या बाहेर निघाला. तर त्याला आई आतमध्ये पाठवत होत्या. मग मी आईंना म्हटलं की तुम्ही चालल्या जा, मी बरोबर त्याला आतमध्ये घेते. त्याला आत टाकून आम्ही इथं गेट लावून घेतलेलं आहे आणि बस इथे आई पप्पा निघाले. बघा भरपूर जण आहेत, ते 15-1 जण आहेत, जोडी मस्त निघाले टूरला. आता ते कुठे गेले ते मी नाही सांगत तुम्हाला इथे. तर इथे आईंनी बाय बाय केलं आणि आईंना म्हटलं सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आई म्हणे हो सांगते. तर इथे त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. तर चला, आपल्याला घरात भरपूर कामं आहेत, कारण खूप पसारा निघाला होता. सकाळपासून फक्त धावपळच सुरू होती, त्यामुळे काही जास्त आवरलेलं नव्हतं. तर म्हटलं इथे सुरुवात आता बेडरूमपासूनच करूया म्हटलं. मग सगळं नीट आवरून घेतलं, चादर वगैरे नीट टाकून दिली आणि पटापट सकाळी कसं हे गेल्यानंतरही कामं केले ना, आपण बसलं ना की मग आपण बसूनच राहतो आणि मग खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळं म्हटलं आपण लगेच कामाला सुरुवात करू. इथे अंगण झाडून घेतलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे, कारण की छान वाटतं, मग आपल्याला फ्रेश वाटतं. इथे बघा इतका मोठा पसारा आहे आणि हा आपल्याला एका चुटकीत आवरायचा आहे. तर बघा आपण एका चुटकीत हा आवरले.
आवरलेला आहे. आणि बघा खरंच जर असं झालं असतं मॅजिक तर किती छान वाटलं असतं ना सगळ्या महिलांना, की एक चुटकी वाजवली की बस आपला पसारा आवरला गेला. आणि इथे तुम्हाला भांड्याची पाटी दिसते ना, कारण की आज अजून कामात भर पडलेली आहे. भांड्यावालीनी सकाळी फोन करून सांगितलं की मी येणार नाही आहे, त्यामुळे इतका मोठा भांड्यांचा ढीग आपल्यालाच घासावा लागला आणि आज आपल्याला भांड्यावाली पण व्हावं लागलं. असो तसंही गृहिणीला सगळंच आलं पाहिजे आणि सगळंच तिला करावंही लागतं आणि ती करतेही आणि आवडीने करते. तर इथे आहे आमच्यासाठी 2 पराठे आणि त्याच्यानंतर मी पोळ्याही केलेल्या आहे आणि दोघांपुरती बटाट्याची भाजी आहे, त्यामुळे भाजी करायची गरज नाही. आता मिस्टर आल्यानंतर मी गरम गरम वरण भाताचा कुकर लावेल आणि बस जेवण करू. सगळे कामं झालेले आहेत. तर इथे आता मी सगळे कामं करून धुणं वगैरे धुवून मी बसले होते थोडा वेळ, कारण की खूप झोप येत होते. मी सकाळी लवकर उठलेली होती आणि खूप थकवा आलेला होता. तर म्हटलं चला थोडंसं आराम करू. पण कसं आहे ना, जास्त थकल्यानंतर पण आपल्याला झोप येत नाही आणि जेवणाची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे मला तर काहीच भूक नव्हती. मी थोडीशी भेळ वगैरे खाल्ली आणि बस मग आराम केला. तर दुपारी मी गाढ झोपले होते. मग संध्याकाळी झाले, म्हटलं आता आपण भांडे लावून घेऊया, कारण की कसं आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी ना खूप कामाची धावपळ होते. नाश्ता असतो, घर आवरणं असतं, देवपूजा असते, मग खूप वेळ होऊन जातो. त्यामुळे म्हटलं आताच आपण भांडे वगैरे लावून घेऊया. त्याच्याने मग किचन ओटा पण खूप फ्रेश आणि मोकळा दिसतो, त्यामुळे आपल्यालाही बरं वाटतं. तर इथे मी सगळे भांडे लावून घेतलेले आहे आणि माझ्याकडून भांड्यांची पाटी पडून जाते इथे जोरात. तर एवढं तेवढं तर चालतच असतो किचनमध्ये. आवाज आला नाही तर तो किचन कसा, बरोबर आहे की नाही? आवाज तर येणारच भांड्यांचा किचनमध्ये. तर इथे सगळं मी भांडे लावून घेतले व्यवस्थितपणे आणि ओटा आवरून घेतला. आता दिवा लावण्याची वेळ झाली आणि मी दिवा इथे लावून घेतला. आणि मला ना धूप फिरवायला खूप आवडतो घरामध्ये. मला धूप जर फिरवला नाही तर मला अजिबात प्रसन्न वाटत नाही. त्यामुळे मला सवय आहे, मी स्वामींच्या मठातूनच धूप आणत असते आणि तोच धूप लावत असते. कसं ना खूप फ्रेश वाटतं, एक छान सुगंध आपल्या घरामध्ये दरवळत असतो इकडे तिकडे. त्यामुळे आपलं मनही खूप प्रसन्न राहतं आणि घरातलं वातावरणही प्रसन्न राहतं आणि पॉझिटिव्हिटी घरात येत असते. तर चला इथेच मी माझा व्लॉग एंड करते. आता रात्रीचं काही दाखवत नाही. तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.